नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? तर आज आपण बघणार आहोत डेमो लेक्चर. आपली नवीन बॅच लवकरच येणार आहे. लाईव्ह बॅच असणार आहे, सिंगम बॅच. बॅचचं नाव आहे सिंगम. त्यामधलं आपण डेमो लेक्चर बघणार. मी शिकवतो अंकगणित. तर डेमो लेक्चर म्हणजेच काय, आपण बॅचवर कशा प्रकारे लेक्चर घेतो त्याची एक छोटीशी झलक तुम्हाला इथं आज पाहायला मिळणार आहे. तर आजचा आपला टॉपिक असणार आहे संख्या. कारण मागील वर्षी संख्या या टॉपिकवर जास्त प्रश्न विचारले होते, त्यामुळे तुमच्यासाठी मी खास घेऊन आलेलो आहे. तर बॅचवर कसं आपण स्टेप बाय स्टेप शिकवत असतो, कसं ते बघणार आहोत. त्याआधी काय करायचं, तुम्हाला महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लिंक शेअर करायची आणि व्हिडिओ आवडला तर शेवटी लाईक नक्की करायचं. चला तर करूया सुरुवात. संख्या टॉपिक वरचा आपला पहिला प्रश्न, पुढीलपैकी कोणती संख्या जोडमूळ संख्या नाही? जोडमूळ संख्यांची जोडी नाही. आता जोडमूळ संख्या कन्सेप्ट माहिती पाहिजे. तर जोडमूळ संख्या म्हणजे मूळ संख्यांची अशी जोडी ज्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या असते. कळलं? मग आता 71 73 ही जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 41 43 ही सुद्धा आहे. 59 61 ही सुद्धा जोडमूळ संख्यांची जोडी आहे. 1 ते 100 मध्ये जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत? 8 आहेत. तर आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. 55 57 ह्या मुळात मूळ संख्याच नाही आहेत, तर जोडमूळ संख्या कुठून असणार? कारण जोडमूळ संख्या म्हणजेच काय, अशा मूळ संख्या ज्यांच्यामध्ये फक्त एकचाच फरक आहे, ज्यांच्यामध्ये फक्त एकच संयुक्त संख्या आहे. त्या दोन संख्यांमध्ये 2चा फरक आहे, फक्त एक संयुक्त संख्या आहे. फक्त प्रश्न व्यवस्थित वाचायचा. भरपूर जण घाई गडबड करतात. पुढीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी, बस एवढं वाचतात आणि पहिल्याला टिक करून येतात. कारण नाही हा शब्द वाचत नाही व्यवस्थित. त्यामुळे प्रश्न व्यवस्थित वाचायचा आणि ऑप्शन सुद्धा व्यवस्थित बघून घ्यायचे. क्लिअर? पहिला प्रश्न. पुढचा प्रश्न बघा, 1 ते 100 मध्ये 5 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन बघा, 19 20 21 आणि 18. 1 ते 100 मध्ये 0 अंक हा 11 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये 1 अंक हा 21 वेळा येतो. आणि 1 ते 100 मध्ये राहिलेले 2 ते 9 हे सर्व अंक 20 वेळा येतात. किती वेळा येतात? 20 वेळा. आता तुम्हाला प्रश्न विचारले 5 अंक किती वेळा येईल? ते 2 ते 9 मधला अंक आहे तो 5. मग किती वेळा येणार? 20 वेळा. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. झाली कन्सेप्ट क्लिअर? मग आता इथं तुम्हाला 0 अंक विचारला तर 11 वेळा येणार, 1 अंक विचारला तर 21 वेळा येणार, आणि 2 विचारला, 3 विचारला, 5 विचारला, 6 विचारला, 7 असेल, 8 असेल, 9 असेल, ते सर्व अंक किती वेळा येतात? 20 वेळा येतात. क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 51 ते 100 मध्ये 7 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन बघा, 17 18 19 आणि 15. आता 7 अंक विचारला. आपल्याला हे तर माहिती आहे 1 ते 100 मध्ये 7 अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. हे कन्फर्म माहिती आहे. पण विचारलं आपल्याला 51 पासून 51 ते 100. मग 51 ते 100 काढण्यापेक्षा 1 ते 51 मध्ये किती वेळा येतो? बघा, सिंगल 7 17 27 37 47. 1 ते 51 मध्ये किती वेळा येतो? 1 2 3 4 5. मग ते 5 वजा करा, म्हणजेच राहिलेले किती असणार? 51 ते 100 मध्ये पुढे किती राहिलेले असणार? 15 वेळा. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. हे पाठच करून ठेवा, किंवा जर नसल पाठ, फक्त एवढं पाठ केलं तरी चालते. 1 ते 100 मध्ये 0 हा अंक 11 वेळा, 1 अंक 21 वेळा, आणि 2 ते 9 सर्व अंक 20 वेळा. मग ह्याच्यावरून तुम्ही प्रश्न सोडवू शकता. मग आता इथं तुम्हाला विचारलं 51 ते 100 मध्ये तर किती वेळा येणार? 15 वेळा. कारण 1 ते 51 च्या आधीचे अंक 5 वेळा येतात,
म्हणजे राहिलेले पुढे किती असणार 15. एकूण किती अंक आहेत 20, त्यापैकी पहिले 5 नाही घ्यायचे, शेवटचे 15 घ्यायचे. समजलं आता सगळ्यांना? क्लिअर का? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2 अंकी संख्यांमध्ये 2 हा अंक किती वेळा येतो? ऑप्शन बघा 20, 18, 19, 15. बघा सगळ्या टाईपचे सगळ्या प्रकारचे आपण प्रश्न घेतो. आता 2 अंकी संख्या आपल्याला हे कन्फर्म माहिती आहे, 1 ते 100 मध्ये 2 अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. आता विचारलं इथं 2 अंकी संख्या म्हणजे फक्त सिंगल डिजिट 1 सोडला म्हणजे किती वेळा येणार? 19 वेळा येणार. 2 हा अंक किती वेळा येणार? 19. 2 अंकी संख्येची सुरुवात 10 पासून होते, शेवट 99 पर्यंत. 2 अंक 20 वेळा येतो. फक्त सिंगल डिजिट हा 2 सोडला तर किती वेळा येणार? 19 वेळा येणार. म्हणजे इथं उत्तर काय येणार? ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. 2 अंकी संख्यांमध्ये 2 अंक किती वेळा येणार? तर 19 वेळा येणार. आता काहींना समजलं नसेल बघा, आता संपूर्ण मी काढून दाखवतो. बघा 2 ची आडवी लाईन 2, त्यानंतर काय येणार 12, त्यानंतर 22, त्यानंतर 32, 42, 52, 62, 72, 82, 92. त्यानंतर 2 ची उभी लाईन 20 येणार, 21, 22 इथं लिहिलंय, 23, 24, 25, 26, 27, 28, 29. आता फक्त 2 अंक मोजायचे. आता हा सिंगल डिजिट सोडला, बाकी सर्व 2 अंकीच आहेत. मग आता किती वेळा येतो बघा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 आणि 19. आलं का? किती वेळा आलं? 19 वेळा. आणि हा 2 पकडला असता तर किती वेळा आला असतं? 20 वेळा. पण आपल्याला 2 अंकी पाहिजे म्हणून मी तिथं काय केलं? 20 वजा 1 किती आलं? 19. आता क्लिअर झाला असेल, आता सगळ्यांना समजलं असेल. तर आपण बॅच मध्ये अशा प्रकारे शिकवत असतो. सगळ्या टाईपचे गणित घेणार आहे. शेवटपर्यंत बघायचं, नक्कीच तुमचा फायदा होईल. आणि मग ठरवायचं बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचंय की नाही. मॅथ्स गणित जर एकदम परफेक्ट करायचं असेल तर आपल्या बॅच मध्ये एकदा येऊन बघायचं. पुढचा प्रश्न. आता प्रश्नामध्ये चेंज आहे बघा. ज्यामध्ये 3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती? ऑप्शन बघा 81, 71, 75, 72. आता भरपूर जण इथं कन्फ्युज असतात 71 की 72 मध्ये. सगळ्यात आधी आपली जी आहे कन्सेप्ट, 1 ते 100 मध्ये 3 हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा येतो. आता इथं लक्षात घ्या, आपल्याला संख्या बघायच्यात. संख्या किती असणार? 19 संख्या असणार. कळलं का? आता संख्या किती असणार? 19. इथपर्यंत क्लिअर? 3 अंक असणारा अशा संख्या आहेत 19. पण आपल्याला पाहिजे 2 अंकी, म्हणून ह्याच्यातून पण एक कमी, म्हणजे संख्या किती असणार? 18 संख्या असणार. सिंगल डिजिट वाला काढला, राहिलेल्या संख्या किती असणार? 18. पाहिजे तर इथं तुम्हाला दाखवतो बघा. 3 चे फक्त 2 अंकी संख्या पाहिजेत. 30, 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39. आता आडवी लाईन 13, 23, 33 घेणार नाही, इथं आहे. त्यानंतर 43, 53, 63, 73, 83, 93. फक्त आता संख्या मोजायच्यात.
3 हा अंक असणाऱ्या संख्या फक्त मी काढल्यात. संख्या मोजा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि 18. किती संख्या आहेत? 18 संख्या. आता ही पण इथं लिहिली असते 3 तर संख्या किती झाल्या असत्या? 19. पण आपल्याला 2 अंकी पाहिजेत म्हणून संख्या किती इथं? 18. आता हे तुम्हाला कन्फर्म कळलेलं आहे की एकूण संख्या किती आहेत? 18, ज्याच्यामध्ये 3 अंक आहे. पण 2 अंकी एकूण संख्या किती आहेत? 90 संख्या आहेत. त्याच्यामधून 18 सोडल्या तर राहिलेल्या 72, ह्याच्यामध्ये 3 येणार नाही. ज्या राहिलेल्या संख्या आहेत 72 त्याच्यामध्ये 3 येणार नाही. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. 3 अंक येणाऱ्या संख्या आपल्याला काढायला सोप्या जातील. मग त्या सोडून बाकीच्यांमध्ये 3 येणारच नाही, कन्फर्म. म्हणून त्या संख्या किती असणार? 72. आता 2 अंकी संख्या काहींना कळत नाही त्या कशा काढायच्या? एकदम सोप्या पद्धतीने बघा, लक्ष द्या. 1 ते 9 अंक आहेत इथं. 2 अंकी संख्येची सुरुवात इथून होते म्हणजे इथं 9 आणि 3 अंकी 100. मग आता बघा, हे इकडचे 9 आणि हा एक 10. 100 मधून 10 गेले, राहिले किती? 90. ह्या काय असणार? सर्व 2 अंकी संख्या. कळल्या? 2 अंकी संख्या एकदम सोप्या पद्धतीने. सिंगल डिजिट 9 आणि ट्रिपल डिजिट म्हणजे 3 अंकी संख्या आहे 100. 9 आणि 1 10 सोडल्या, बाकीच्या सर्व 2 अंकी संख्या किती आहेत? 90. मग एकूण संख्या आहेत 90, त्याच्यामध्ये 18 अशा आहेत ज्याच्यामध्ये 3 हा अंक येतोय. 18 संख्या अशा आहेत ज्याच्यामध्ये 3 हा अंक येतोय. मग राहिलेल्या संख्या काय असणार? ज्याच्यामध्ये 3 अंक येणार नाही. आपल्याला प्रश्न असा विचारला होता, ज्यामध्ये 3 हा अंक नाही अशा 2 अंकी संख्या किती? तर किती येणार? 72. आता क्लिअर झाला असेल. आता हा प्रश्न कधीच तुमचा चुकणार नाही. समजलंय? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 19, 21, 23, 29 यातील संयुक्त संख्या कोणती? आता संयुक्त संख्या म्हणजे मूळ संख्या सोडून सर्व संख्या कशा आहेत? संयुक्त. आता एक ही मूळ पण नाही, संयुक्त पण नाही. मग आपल्याला विचारलंय संयुक्त संख्या, मग यामधील कोणती संख्या आहे ज्याचे अवयव 2 पेक्षा जास्त पडतात किंवा ज्या संख्येला इतर संख्यांनी भाग जातो ती संख्या आणि 1 सोडून? तर 19 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे, 29 मूळ संख्या आहे, पण 21 ही संयुक्त संख्या आहे. कारण 21 ला 3 ने भाग जातो, 7 ने भाग जातो, स्वतः 21 ने भाग जातो आणि 1 ने भाग जातो. 21 चे अवयव 2 पेक्षा जास्त येतात म्हणजे 21 ही आहे संयुक्त संख्या. मूळ संख्यांचे अवयव फक्त 2 पडतात, 1 आणि स्वतः ती संख्या. 2 पेक्षा जास्त पडतात मग त्याला म्हणणार संयुक्त संख्या. समजलं का? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा आता. 17 ते 77 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत? एकदम स्टेप बाय स्टेप चाललोय आपण. तुम्हाला डायरेक्ट बेरीज करायला सांगितलं नाही मी. सगळ्यात आधी एकूण नैसर्गिक संख्या काढायच्या. कशा काढायच्या? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून +1 केलं का तुम्हाला भेटणार एकूण नैसर्गिक संख्या. मग आपण समविषम बघणार आहोत. 7 7 गेले 0, 7 1 गेला 6, 60 आणि 1 61. यामध्ये 61 असणार एकूण नैसर्गिक संख्या. भरपूर जण हा 1 प्लस करायला विसरतात आणि भरपूर जण विचारतात 1 का बरं प्लस करायचा, 1 का बरं ऍड करायचा. ज्यावेळेस आपण वजाबाकी करतो ना त्यावेळेस जी पण पहिली संख्या आहे ती धरली जात नाही, म्हणून ती आपण शेवटी धरतो. उदाहरणार्थ बघा, 1 ते 10 मध्ये तुम्हाला माहिती आहेत किती संख्या आहेत? 10 संख्या आहेत. किती संख्या आहेत? टोटल 10. पण तुम्ही जर मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली तर 9 येते उत्तर. उत्तर किती येते? 9. मग इथं 9 आहेत का? नाही, म्हणून इथं आपण 1 हा प्लस करतो.
म्हणून संख्या किती 10. कळलं? किंवा आता बघा 2 ते 12 समजा, 2 ते 12 मध्ये किती संख्या आहेत? तुम्ही बोलणार 12तून 2 गेले 10. 10 संख्या नाही आहेत. किती संख्या आहेत? 11 संख्या आहेत. बघा आता लिहून दाखवतो. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 2 ते 12 मध्ये किती संख्या आहेत? मोजा आता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. किती संख्या आहेत? 11. वजाबाकी केली तुम्ही 12 वजा 2 किती आलं? 10. त्याच्यामध्ये एक प्लसच करावा लागतो, तेव्हाच तुम्हाला एकूण नैसर्गिक संख्या मिळतात. कळलं का? आता एक का प्लस करावा लागतो? कारण वजाबाकी करताना ही जी पहिली संख्या ही धरली जात नाही, म्हणून तिला आपण शेवटी धरतो. सोडायचं नाही अजिबात. ज्याच्यापासून विचारलं त्याला पकडायचंच. क्लिअर? म्हणून आपण नैसर्गिक संख्या नेहमी काढताना मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून +1 करत असतो. आता पुढचा प्रश्न बघा. 14 ते 48 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत? आता सगळ्यांना काढता येईल. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून +1 करणार. 8तून 4 गेले 4, 4तून 1 गेला 3, 34 आणि 1 35. आता 34 म्हणणार नाही तुम्ही, संख्या किती असणार? 35. ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. एकूण संख्या किती आहेत? 14 ते 48 मधल्या तुम्ही संख्या मोजल्या. 14 पासून सुरुवात, 48 शेवट, अशा एकूण संख्या किती येणार? 35. क्लिअर? आता पुढचा प्रश्न बघा. 12 ते 55 मध्ये किती नैसर्गिक संख्या आहेत? आता तुम्हाला सोडवता येईल, तर ह्याचं उत्तर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न बघा. आता 17 ते 77 मध्ये किती सम आणि किती विषम संख्या आहेत? आता आपण सगळ्यात आधी नैसर्गिक संख्या काढायचं बघितलं. मग सगळ्यात आधी तुम्हाला 17 ते 77 मध्ये किती संख्या आहेत हे काढायचंय. कसं करणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून +1 करणार. किती आहेत? एकूण संख्या 61. आता ह्या 61 मध्ये 2च प्रकारच्या संख्या आहेत, सम आणि विषम. मग काय करणार? 61 ला 2 ने भाग दिलं, 30 आलं आणि 1 बाकी उरलेली आहे. आता काय करायचं? दोन्ही संख्या जो भागाकार येतो तो लिहून टाकायचा. 30 30 लिहिलं. आता 1 जी बाकी उरली ती कशामध्ये मिळवायची? दिलेल्या संख्या बघायच्या. दिलेल्या संख्या दोन्ही विषम आहेत, म्हणजे विषम संख्या असणार समपेक्षा 1 ने जास्त. म्हणजे समसंख्या 30, विषम संख्या 31. प्रश्न विचारलाय पहिला सम नंतर विषम, मग कसं लिहिणार? 30 आणि 31. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. दिलेल्या दोन्ही संख्या विषम असेल तर विषम संख्या 1 ने जास्त येते. पुढचा प्रश्न बघा. 14 ते 48 यामध्ये किती सम आणि विषम संख्या आहेत? एकूण संख्या 48 वजा 14 +1 किती आलं? 34 आणि 1 35. 35 ला 2 ने भाग द्यायचा, त्याचे 2 भाग करायचे. आता इथं सुद्धा 1 बाकी उरलेली आहे. सम 17, विषम 17 लिहिल्या. आता दिलेल्या संख्या दोन्ही सम आहेत, म्हणजे समसंख्या विषमपेक्षा 1 ने जास्त, म्हणजे समसंख्या 18, विषम संख्या 17. मगाशी दोन्ही विषम होत्या म्हणून विषम जास्त, आता दोन्ही सम आहेत म्हणून सम जास्त. म्हणजेच पहिली विचारलेली सम आहे, नंतर विषम आहे, म्हणजे पहिले 18 सम आणि 17 विषम. दुसऱ्या नंबरला टिक करा, पहिल्याला टिक करू नका, उत्तर चुकल. पहिल्याचा अर्थ होतो 17 सम आणि 18 विषम, असं आहे का? नाही, 18 सम आणि 17 विषम. आता तुम्ही म्हणा सर 2 विषम आल्या, विषम संख्या 1 ने जास्त, 2 सम आल्या, समसंख्या 1 ने जास्त. आता बघा, एक सम आली आणि एक विषम आली तर बाकी उरणारच नाही तिथं, म्हणजे दोन्ही संख्या समान असणार. एकूण संख्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून +1 करायचं.
पाचातून 2 गेले 3, पाचातून 1 गेला 4, 43 आणि 1 44. 44 ला आपण 2 भागात करणार 22, म्हणजे या ठिकाणी समसंख्या पण 22 आणि विषम संख्या पण 22च. ज्यावेळेस एक संख्या सम असेल एक विषम असेल अशा वेळेस दोन्ही संख्या सारख्या असतात, म्हणजे त्या ठिकाणी समसंख्या पण 22 विषम संख्या पण 22. समजलंय? आपण आतापर्यंत फक्त काय बघितलं, एकूण नैसर्गिक संख्या कशा काढायच्या, सम कशा काढायच्या, विषम कशा काढायच्या. क्लिअर? एकदम स्टेप बाय स्टेप. डायरेक्ट बेरीज सांगितलं का मी तुम्हाला की यामधल्या विषम संख्यांची बेरीज किती किंवा समसंख्यांची बेरीज किती, नाही. ते करायच्या आधी तुम्हाला ही प्रक्रिया करायचीच आहे. मग हे आधी शिका. पहिला घेर, मग दुसरा घेर टाकता येईल, मग तिसरा, मग टॉप. डायरेक्ट जाल तुम्ही, डायरेक्ट दुसरा तिसरा घेर, गाडी चालेल का? नाही चालणार. तुम्हाला पहिला टाकावंच लागेल, नंतर काही वेळाने दुसरा, मग काही वेळाने तिसरा. क्लिअर? आता पुढचा प्रश्न बघा. 28 नंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या कोणती? 28 घ्यायचं, नंतर म्हटल्यावर प्लस करणार, अगोदर किंवा आधी हा शब्द आला तर मायनस करणार. जितकी संख्या सांगितली तितकी घ्यायची, गुणिले 2 करायचं. आता गुणिले 2 का बरं करायचं? कारण प्रत्येक सम किंवा विषम संख्येमध्ये 2चा फरक आहे. क्रमवार संख्येमध्ये बघा 10, 12, 14 किंवा 11, 13, 15 प्रत्येकामध्ये बघा 2चा फरक आहे. प्रत्येकामध्ये 2चा फरक. म्हणून इथं जी पण संख्या विचारली, जितकी संख्या विचारली गुणिले 2 करायचं. आता नंतर हे लक्षात घ्यायचं, दिलेली संख्या कोणती आहे आणि विचारलेली संख्या कोणती आहे. दिलेली संख्या सम आहे, विचारलेली सम असेल, इथं काहीच नाही करायचं, सरळ लिहायचं. 28 अधिक 15 दुने 30, 30 आणि 28, 3 आणि 2 5, 8 8 किती झाले? 58. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. 28 नंतर क्रमाने येणारी 15वी समसंख्या कोणती असणार? 58. समजलंय? पुढचा प्रश्न बघा. 41 नंतर क्रमाने येणारी 41वी समसंख्या कोणती? 41 आहे, 41 घेतलं, नंतर म्हटल्यावर प्लस, जितकी समसंख्या किंवा विषम विचारले गुणिले 2. आता लक्ष द्यायचे, दिलेली संख्या विषम आहे, विचारलेली संख्या सम आहे, मग या ठिकाणी करणार -1. काय करायचं? -1. मग 41 प्लस 41 जुने 2 1 2, 2 चोक 8, 82 -1. बेरीज करा. 2 आणि 1 3, 8 आणि 4 12, 123 -1 122. मग 41वी समसंख्या कोणती असणार? 122. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. कळलं? बघा सगळ्या टाईपचे गणित घेतलेत. पुढचा प्रश्न बघा. आता x अधिक 2 ही एक विषम संख्या असेल तर या संख्येनंतर क्रमाने येणारी 32वी विषम संख्या कोणती? जी संख्या दिलेली आहे ती घ्यायची, x अधिक 2 अधिक, नंतर म्हटलंय ना तर प्लस करायचं. कितवी म्हटलंय? 32वी, मग 32 गुणिले 2. दिलेली संख्या विषम आहे, विचारलेली विषम, मग इथं काहीच नाही करणार. दिलेली संख्या जी असेल विचारली पण ती, तर वजा करणार नाही. जर दिलेली संख्या वेगळी असेल, विचारलेली वेगळी असेल, वेगळी म्हणजे सम आणि विषम असेल किंवा विषम आणि सम असेल, तर तिथं -1 करणार. सोडवा आता. x अधिक 2 अधिक 32 जुने 2 दुने 4, 2 त्रिक 6, 64 आणि 2 66. मग संख्यांची बेरीज करायची. किती आलं? x अधिक 66. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. x अधिक 2 या संख्येनंतर 32वी विषम संख्या कोणती असणार? x अधिक 66. आता भरपूर जण काय डोकं लावतात की 66 आहे समसंख्या, आपल्याला विषम विचारले, पण दिलेली जी संख्या आहे तीच विषम आहे ना. नाहीतर काही लोक वेगळं लावतात. 2 ही तर समसंख्या आहे, 2 संख्या दिली का तिथं x अधिक 2 दिली, याची किंमत आहे विषम संख्या. मग दिलेली संख्या सुद्धा इथं सम आली
पण ती x अधिक 66 आहे, ती आहे संपूर्ण विषम संख्या. कळलं का आता? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, सेम प्रश्न आहे. x अधिक 2 ही विषम संख्या आहे, तर या संख्येनंतर 32वी समसंख्या कोणती? 32वी. x अधिक 2 लिहिलं, नंतर म्हटल्यावर प्लस 32वी 32 गुणिले 2. आता दिलेली संख्या विषम आहे, विचारली मात्र सम, मग या ठिकाणी करणार वजा 1. मगाच्या उदाहरणामध्ये दिलेली पण विषम होती, विचारली विषम होती, म्हणून तिथं आपण केलं नाही काही. पण आता ह्या उदाहरणामध्ये दिलेली विषम आहे, विचारली सम, मग त्या ठिकाणी करणार वजा 1. सोडवा आता. x अधिक 2 अधिक 32 दुने 64 वजा 1. मग 64 आणि 2 66 वजा 1. मग x अधिक 66 मधून 1 गेला, राहिले 65. मोठ्या संख्येचं चिन्ह. x अधिक 65 ही असणार 32वी विषम संख्या, 32वी समसंख्या. कळलं? इथं जास्त डोकं लावू नका. 65 तर विषम दिसते, पण आपल्याला सम विचारले. x अधिक 65 ही संपूर्ण संख्या आहे विषम, ही संपूर्ण संख्या आहे सम. कळले का आता? क्लिअर? पुढचा प्रश्न बघा, 1 2 3 4 असे 17 पर्यंत सर्व अंकांची बेरीज. आता या ठिकाणी काय करायचंय, तुम्हाला दिसतात सर्व संख्या कोणत्या आहेत? नैसर्गिक आहेत, क्रमवार आहेत. मग अशा वेळेस पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या किती असणार? 17च. 1 पासून सुरुवात आहे, तर जो शेवटचा अंक असतो क्रमवार संख्या असेल तर तेवढ्याच एकूण संख्या असतात. 17 ने 18 भागिले 2 गुणिले 17. 2 ने भाग दिला, 2 9 18, 17 9 53. किती आलं? 153. या सगळ्यांची बेरीज किती येणार? 153. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. क्लिअर का आता? पुढचा प्रश्न बघा, 1 + 2 + 3 + 4 अशा 74 संख्यांची बेरीज किती? दिलेल्या सर्व नैसर्गिक संख्या आहेत. एकूण संख्या किती असणार? 1 पासून सुरुवात असेल तर एकूण संख्या जी शेवटची असणार ती. मग पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. 74 ने 1 75 भागिले 2 गुणिले 74. मगाशी तर इथं भाग दिला होता, आता इथं देता येईल का? नाही, पण इथं तर देता येईल, मग इकडं भाग द्यायचा. 2 त्रिक 6, 1 उरला 2 7 14. आता गुणाकार करायचा आहे, 75 गुणिले 37. 7 5 35, 3 हातचे तिरकस गुणाकार, 7 7 49, 5 त्रिक 15. या सगळ्यांची बेरीज 9 3 12, 12 5 17, 4 2 6, 67. 7 लिहिला, 6 चला 21, 7 त्रिक 21, 21 आणि 6 27. म्हणजे ह्यांचा गुणाकार किती येणार? 2775, 2775. ऑप्शन नंबर ए, ऑप्शन नंबर 1. कळलं का? 1 ते 74 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती येणार? 2775. क्लिअर? पुढचा प्रश्न, पहिल्या 15 क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज किती? पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज मग सारखं सेम. पहिली संख्या 1 लिहिणार, शेवटची संख्या 15 भागिले 2 गुणिले एकूण संख्या 15. 15 ने 1 16, 16 भागिले 2 गुणिले 15. 2 8 16, 15 8 20. म्हणजे या सर्व एकूण संख्यांची बेरीज किती येणार? 120. क्लिअर? पुढचा प्रश्न, 14 ते 84 पर्यंतच्या एकूण समसंख्यांची बेरीज किती? 14 ते 84. आता यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकूण संख्या काढायला लागणार. एकूण संख्या कशा काढणार? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून +1 करणार. 4 तून 4 गेले 0, 8 तून 1 गेला 7,
70 आणि 1 71, एकूण संख्या 71, याला 2 ने भाग दिला 35, एक बाकी उरली. हे आपण सुरुवातीला शिकलो होतो. आता आपण फक्त समसंख्या बघणार. मग हे 35 आहेत लिहिलं, एक बाकी उरली, दिलेल्या दोन्ही संख्या सम आहेत म्हणजे समसंख्या किती असणार 36. समसंख्या आहे 36. मग आपण आता बेरीज करताना पहिली समसंख्या 14 प्लस शेवटची समसंख्या 84 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या आपण काढल्या किती आहेत 36. मग 14 आणि 84 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 98 भागिले 2 गुणिले 36. 2 ने भाग इकडे द्या किंवा इकडे द्या, तुम्हाला जिथं आवडेल तिथं द्या. इथं भाग दिला 2 चौक 8, 2 9 18, काय राहिलं 49 गुणिले 36. 6 9 54, 5 7 तिरकाच गुणाकार, 6 चौक 24, 9 त्रिक 27, बेरीज 7 आणि 4 11, 11 आणि 5 16, 2 2 4 आणि 1 5, 56 चा 6 लिहिला, 5 7 4 त्रिक 12, 12 आणि 5 17, किती आली बेरीज 1764. किती येणार बेरीज 1764. मग 14 ते 84 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती येणार 1764. ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर 4. क्लिअर का? सगळ्यात आधी आपण एकूण संख्या काढायचं बघितलं, त्यानंतर सम काढायचं बघितलं, आता समसंख्यांची बेरीज पण आपण बघतोय. विषम संख्यांचं पण सेम तसंच. 1 ते 50 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची एकूण बेरीज किती. आता इथं ट्रिक पण बसेल. 50 मध्ये किती समसंख्या त्या बघायच्यात. 25 सम 25 विषम. 1 पासून सुरुवात बघा, विषम आणि सम असेल तिथं दोन्ही संख्या समान. समसंख्येचा वर्ग, समसंख्येची बेरीज करायची असेल तर समसंख्येचा वर्ग प्लस तीच संख्या. 25 चा वर्ग 625 प्लस 25 किती आलं 650. म्हणजे 1 ते 50 मधील सर्व समसंख्यांची बेरीज किती येणार 650. आणि विषम संख्येची बेरीज करायची असेल तर सरळ जेवढ्या विषम संख्या असेल त्याचा वर्ग. पण हे कधी करायचं, ज्यावेळेस 1 पासून सुरुवात होत असेल अशा वेळेसच जेवढ्या विषम संख्या आहेत त्याचा वर्ग आणि समसंख्येची बेरीज करताना जेवढ्या समसंख्या आहेत त्याचा वर्ग प्लस तीच संख्या. जर बेसिक पद्धतीने सोडवलं, एकूण संख्या 25 आहे, पहिली समसंख्या असणार 2, शेवटची 50 भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या 25. 50 आणि 2 52 भागिले 2 गुणिले 25, 2 ने भाग दिला 26, 26 गुणिले 25 650. तेच उत्तर येणार. किंवा तुम्ही इथं हे पण वापरू शकता, जेवढ्या समसंख्या आहेत गुणिले त्याच्या पुढील संख्या, हे येणार समसंख्याची बेरीज. पण हे कधी वापरणार, ज्यावेळेस 1 पासून सुरुवात असेल त्यावेळेस. अशा जर मध्ये आधी संख्या असेल ना तर तुम्ही ती ट्रिक वापरू शकणार नाही. नाहीतर ह्याच्यामधले समसंख्या काढणार, 36 आणि त्याचा वर्ग करणार प्लस 30 संख्या किंवा 36 गुणिले 37, उत्तर नाही येणार. ते 36 गुणिले 37 कोणाचं उत्तर असणार 1 पासून 84 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज येईल. मग त्यावेळेस कळलं का? क्लिअर आता? पुढचा प्रश्न बघा, 1 ते 10 पर्यंतच्या क्रमवार संख्यांच्या वर्गांची बेरीज. आता वर्गांची बेरीज करायची, त्यासाठी सूत्र आहे नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज. सोप्या भाषेत सांगतो, इथं पण 1 पासूनच सुरुवात पाहिजे. जेवढ्या संख्या दिल्या शेवटची संख्या गुणिले पुढील संख्या गुणिले ह्या दोन्ही संख्यांची बेरीज भागिले 6 लिहा किंवा 2 गुणिले 3 लिहा.
एकदम सोप्या पद्धतीने. तिथं n+1 आणि ते काही भानगड नाही ठेवायचे. दिलेल्या संख्यातला शेवटचा अंक आहे 10 गुणिले ह्याच्या पुढील संख्या 11 गुणिले ह्या दोन्ही संख्यांची बेरीज 10 10 20 आणि 21 भागिले 6. भाग द्या आता, काटाकाटी करा. 3 दुने 6 3 7 21 बे 1 बे बे 5 10. आता गुणाकार करा. 11 5 55 गुणिले 7 7 5 35 7 5 35 आणि 3 38. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व वर्ग संख्यांची बेरीज केली तर किती येणार आहे? 385. भरपूर जणांचं हे गणित पाठच असेल. 1 ते 10 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 385. मग अशा तुम्ही कोणत्याही वर्ग संख्यांची बेरीज करू शकता हे सूत्र वापरून. पण 1 पासूनच सुरुवात होत असेल तर, आणि तुम्हाला 1 पासूनच सांगणार. 1 ते 10 1 ते 15 1 ते 20 त्याच्यापेक्षा जास्त नाही सांगणार काय. पुढचा प्रश्न बघा आता. 1 ते 10 पर्यंतच्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घणांची बेरीज किती? घन 1 चा घन 1 2 चा घन 8 3 चा घन 27. या सर्व घणांची बेरीज करायची. आता हे घन लिहित बसणार, त्यांची बेरीज करणार, खूप वेळ जाईल. तर ह्याच्यासाठी पण सूत्र आहे. काय सूत्र आहे? घणांची बेरीज करायचं सूत्र. शेवटची संख्या गुणिले पुढील संख्या. आता इथं भागिले 2 आणि जे उत्तर येईल त्याचा वर्ग. शेवटची संख्या गुणिले पुढील संख्या भागिले 2 जे उत्तर येईल त्याचा वर्ग. मग आता शेवटची संख्या कोणती? इथं 10 गुणिले पुढील संख्या 11 भागिले 2 आणि नंतर करणार त्याचा वर्ग. 2 ने भाग दिला, बे 5 10 11 5 55 55 चा वर्ग 5 30 5 5 25. किती आलं? 3025. ऑप्शन नंबर ए. कळलं का? आता तुम्ही म्हणणार सर 2 ने भाग जाईल का? जाणारच. कारण जर इथं विषम संख्या असेल तर येणारी पुढची सम असणार, किंवा इथं सम असेल तर येणारी पुढची विषम असणार. म्हणजे दोघांपैकी एक सम असणारच, म्हणजे 2 ने भाग जाणारच. कळले? आणि जे उत्तर येईल त्याचा वर्ग करायचा सरळ. तेवढी असणार घणांची बेरीज. समजलं आता? क्लिअर का? तर ही छोटीशी झलक होती. कसं वाटलं लेक्चर ह्याचे सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचे. नवीन असाल तर आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करून घ्यायचे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत आपलं लिंक शेअर झाले पाहिजे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं. अधिक माहितीसाठी आपल्या ऑफिस नंबरला कॉल करा 8233007373. बॅच काही ऑफर मध्ये असेल तर ती तुम्हाला भेटून जाईल. चला आज आपण इथेच थांबूया. बाय बाय सर्वांना. जय हिंद. आणि एकच सांगल, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा.